काय गरज होती हनीमूनची तिकीट घ्यायची? आता तू एक काम कर, एकटीच जा, मी येणार नाही. अरे मग खालीच सांगायचं होतं भाऊसाहेबांनी, मला कशाला सांगतोय आत्ता? आणि काय म्हणलास, तिकीट कशाला घेतलीस? मग मी काय करायला पाहिजे होतं? भाऊसाहेबांना सांगायला पाहिजे होतं का, अहो मला रायानं अजून बायको म्हणून स्वीकारलेली नाहीये, तेव्हा मी तिकीट नाही घेऊ शकत? अगं काय तीच कारण द्यायला पाहिजे असं काही नियम आहे का? सांगायचं अभ्यास आहे, कसली तरी परीक्षा आहे, केलं असतं भाऊसाहेबांनी तिकीट कॅन्सल. पण मग मीच का खोटं बोलायचं? बायको म्हणून तू स्वीकारलं नाहीयेस मला, तुला लग्न करायचं नव्हतं माझ्या संग, आणि आता तुलाच माझ्यासोबत हनीमूनला यायचं नाहीये, तेव्हा तूच बोलायला पाहिजे होतस ना. मी बोललो असतो, पण त्यांना त्रास होईल म्हणून मी बोललो नाही. मग मी बोलल्यावर आनंद होणार आहे वे? मी त्यांच्याशी बोलायला निघालेली, पण तूच अडवलंस मला. वार हे चांगलंय तुझं, सगळ्याचं खापर माझ्यावरच फोडायचं. ए तू उगाच माझ्या तुका काढू नको बरं का. मला चांगलं माहितीये तू तिकीट कशाला घेतली. मी तुला बायको म्हणून स्वीकारावं म्हणून. होय, वाटतं तुम्हाला बायको म्हणून स्वीकारावीस, पण राया त्याचं कारण वेगळं आहे. मला तुझ्यासारखं नाही आवडत रे, माणसाची खोटं खोटं वागायला, त्यांना फसवायला, त्यांच्या भावनांशी खेळायला. मी नाही खोटं वागू शकत. ह्या घरातली माणसं लई जीव लावतात रे मला. कुई आजी जेव्हा मला नाचून म्हणत माझ्या गालावरनं हात फिरवती ना, तेव्हा माझं मन म्हणतं, जे कसं सांगू तुला, आम्ही फक्त जगासाठी नवरा बायको आहे, आमच्यात कसलं बी नातं नाही. रंजना आत्या, भाऊसाहेब मला सून म्हणून माझी काळजी घेतात ना, तेव्हा वाटतं आपण आपलं खरं नातं लपवून त्यांना फसवतोय. या सगळ्याचा खूप त्रास होतोय मला. बासाला मी ही नाटकं अजून नाही चालू ठेवू शकत. आपण आत्ताच्या आत्ता त्याचं काय ते सोक्ष मोक्ष लावूयात. तू चल माझ्या संग, चल. मी नाही येऊ शकत, ही वेळ नाही त्यांच्याशी बोलायची, आणि त्यांच्याशी बोलायचं तर मला मनाची तयारी करावं लागेल. हे असं केलो ना असं बोललो, एवढं सोपं असतं होय ते? मग कधी बोलणार आहेस तू? उद्या सकाळी बोलूय. उद्या? उद्या मला कोणतं बी कारण नकोय. आपण आपल्या नात्याबद्दल खरं काय ते समज सांगून टाकूयात. हे असं खोटं खोटं जगण्यापेक्षा जी काय होईल ते स्वीकारून पुढे जाऊयात. मला हा त्रास सहन होईना झालाय, आणि मी आता समद्यांना नाही फसवू शकत. तुला काय वाटतं, मला काय आनंद होतो घरच्यांची खोटं वागताना, त्यांच्यापासून हे सगळं लपवताना? मला पण त्यांना दुखवायचं नाही म्हणून मी हे सगळं सांगत नव्हतो. पण आता पाणी डोक्यावरनं गेले. मी तुला बायकोच मानलं नाही तर तुझ्यासोबत हनीमूनला का जाऊ? त्यामुळं उद्या हे सगळं सांगून टाकूया. मम्मी, एवढं भडकायला काय झालंय? आता अजून काय व्हायचं राहिलंय? तो राया कृष्णीला कधीच घरी आणणार नव्हता, आणि तोच आता तिला घरात घेऊन आलाय. काय? राया कृष्णीला परत घेऊन आलाय? बसला ना धक्का? अरे ती जाऊ दे. अरे घरात आल्या आल्या भाऊसाहेबांनी त्यांच्या हातात तिकीट दिल्या, ती 4 दिवस कुठं तर जाऊन फिरून या म्हणून. आता ही 2 जण जर फिरायला गेली आणि ती 2 जण जर एकामेकाच्या जवळ आली, ह्या कृष्णीने रायावर काहीतरी जादू केली आणि राया जर तिच्या पिरमात पडला आणि ह्या दोघांनी नवरा बायको म्हणून राहायचं ठरवलं तर मग काय करायचं आपण? ती तू बघा, तुझा प्लॅन होता ना रायाचं कृष्णाचं लगीन लावून द्यायचं. अरे आता तेव्हा कुठं माहिती होतं मला तो पिल्यानं असा माझ्या उलटल म्हणून. मला वाटलं होतं घरात याच्या आधी ही मरण, तर कशाचं काय, ही मरायचं नावच घेणं झाल्या. नाही, आता मलाच काहीतरी करायला पाहिजे. मम्मी एक काम कर की, तू त्याचा खून कर आणि जा तू जेलमध्ये. मी तुला रोज डबावून देत जाईल जेवायला. ती बरं काय हार्टबीट आहे का नाही, काय वाटेल ती बोलतोय अशी. मग काय तू बोलतीच असं. मम्मी, शिकारीने जर जाळ लावून ठेवला असेल ना तर गप्प बसाय, आणि जर शिकार आपोआप त्या जाळात येणार असेल तर कशाला शिकारीची मागे जीव करून पळायचं? मम्मी अरे काहीतरी कळेल असं बोल की. हे बघ मम्मी, माझा ऐक, तू आता काहीच करू नकोस, जास्त लोड पण घेऊ नकोस. जाऊ दे त्या दोघांना फिरायला. आणि तसं बी गुरुजींनी बाकीत केलं, आणि ते खरं होणार आहे तुला बी माहिती आहे.
आता जाताना ही दोघं जातील संगत. आणि येताना राया एकटाच येऊ शकतो मम्मी. एकटा. ए यार घे किती पुढं. हा बघ आला बघ कोपऱ्यात बघ. मार 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 मार. अरे मार. काय तुम्ही पोरं लागा खेळताय. हे काय तुमचं लागा. नीट खेळत जा की जरा. मोबाईल मधल्या गेमा कसल्या खेळत बसलायस. गेम कशी खेळायची असत्या आणि कशी करायची असत्या माझ्याकडनं शिक. मम्मी विषय काय लय खुश दिसते आज. सांग की काय केलंस. ओळख बर मी काय केलं असल तूच ओळख. बदम चोरलीत की काय बघू. तुला काय चोर वाटली मी. हा वाईस तर आईची इज्जत कर की. माझ्याच पोटाला जन्माला आलायस म्हणून बरे. मम्मी लागते की अगं मम्मी. आणि तू मारलं मला कळणार तू काय केलंस. बरं सांग की काय केलंस. राया आणि कृष्णेचा हनीमून कॅन्सल करून आल्या. काय हनीमून कॅन्सल. कस काय केलंस हे. मी कोण आहे. गुली. हा मग गुलीनी जी ठरवलंय ती होणार नाही असं शक्यच नाही. अगं पण मम्मी भाऊसाहेबांनी स्वतः त्यांना तिकीट दिली ती. आणि ती दोघं बी त्यांचा शब्द मोडणार नाही ती. मम्मी कसं काय केलंस तू. ह्या घराच्या समद्या चाव्या माझ्या हातात आहेत त्या माहित आहे का नाही तुला. होय होय. मग मी बरोबर रणजीला पकडलं. मला माहित होतं ह्या घरात ती एकटीच अशी आहे जी ह्यो हनीमूनचा प्लॅन कॅन्सल करू शकत्या. मम्मी ते समजा ठीक आहे. पण मला एक सांग हनीमूनचा प्लॅन कॅन्सल झालेला भाऊसाहेबांना माहितीये का. कसं आहे त्यांचा या गोष्टीवरती नाही विश्वास. पण मला नाही वाटत की ते राया आणि कृष्णाचा हनीमूनचा प्लॅन कॅन्सल करू देतील म्हणून. बरं झालं आपोआपच सगळं प्रश्न सुटलं. नाही सगळे प्रश्न नाही सुटले. तू मला बायको म्हणून स्वीकारलेली नाहीयेस आणि मी तुला बायको म्हणून नकोय. हे जोवर तू घरच्यांना सांगत नाहीस ना तोवर सगळे प्रश्न सुटणार नाहीत. उलटा गुंत वाढतच जाणार आहे. एक प्रश्न सुटलाय ना मग दुसरा बी आपोआपच सुटल. तुझे बाकीचे प्रश्न आपोआप सुटेपर्यंत मी घरच्यांना फसवू शकत नाही. तू सांगणार आहेस घरच्यांना. ठीक आहे सांगतो पण मला वाईट वेळ दे. राया कृष्णा आवरलं का रे तुमचं. आलो आलो. बोला ना भाऊ. बॅगा कुठे आहेत तुमच्या. आवरलं नाही अजून? नाही आज ती नाही ती जाणार कुठं. मी त्यासनी सांगितलंय आज कुठं जाऊ नका म्हणून. कुठं जाऊ नका म्हणजे आणि का. आणि आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर यांचं बाहेर जाणं का टाळलं. त्यांच्या काळजीपोटीच केलंय. गुरुजींनी सांगितलंय आजचा मुहूर्त चांगला नाहीये. त्यांना कुठं घराबाहेर पाठवू नका जीवाला धोका आहे. काय चाललंय तुमचं. मुहूर्त मुहूर्त मुहूर्त. अहो फिरायला जायला कसला आला मुहूर्त. आणि आपण आपल्या गोष्टीची सुरुवात करतो ना तोच खरा मुहूर्त असतो. आणि आम्ही या पत्रिके बित्रिकेतल्या मुहूर्ताला मानत नाही. चांगलं ठाव आहे तुम्हाला. आहो पण ती गुरुजी. बस आता आम्हाला कोणाचं काहीच ऐकायचं नाही. राया जा बॅगा बरं. राया काय म्हणतोय आम्ही ऐकलं नाही का. जावा बॅगा आणा. तुम्ही हनीमूनला जाताय. होय. बघितलंस तुला सांगितलं होतं मम्मी भाऊसाहेबांचा का असल्या गोष्टीवरती विश्वास नाही. आणि ते का हनीमूनचा प्लॅन कॅन्सल करू देणार नाही म्हणजे नाहीच. आणि टायमाला ह्या भाऊसाहेबांनी मध्ये येऊन माझ्या समद्या पिल्यांची वाट लावली. तर मी बी ह्यो हनीमून नाही म्हणजे नाही होऊन देणार. माझ्याकडं अजून एक मोहर आहे. अंतरा.
ह्या अंतराचं एक ना काय कळत नाही. ऐन टायमाला हिचा फोन लागत नाही. अगं पण मग मी अंतराला कशाला फोन लावतेस तू? अरे रायाला अडवायला तिला इथं बोलिवलं असतं, नाहीतर अर्ध्या वाटत त्याला अडवून कुठं तर फिरायला घेऊन जा असं सांगून त्या दोघांनी त्या बसपर्यंत पोचूनच दिलं नसतं. प्लॅन भारी मम्मी, पण अंतराचा फोन लागत नाही. आता काय करायचं पुढं? आता तू रायाला अडवायचं. मी? अगं मम्मी कसं शक्य आहे? कुठं ती अंतरा आणि कुठं मी? आणि तसं बी राया मला फिरायला घेऊन कशाला जाईल? अरे बधीर, तुला कोण म्हणतंय रायाला फिरायला घेऊन जा म्हणून? अरे अजून बी मस्त मार्ग आहे की त्याला अडवायचं. पर काय बी झालं तरी बी ती दोघं हनीमूनच्या बसपर्यंत नाही पोचली पाहिजेत. हो, पण त्याला कसं अडवायचं? ती तुझं तू ठरव. पर ही कामगिरी तुलाच करायला लागल. एकदा त्यांच्या समध्या कारखान्यांचं मालक व्हायचंय ना, का आयुष्यभर ह्यांच्या हाताखाली असंच काम करत बसायचे? नाही मम्मी, कारखान्याचा मालक तर मी होणारच. तू नको काळजी करू, मी करतो काय करायचंय. काय बी झालं तरी रायाला आणि त्या कृष्णाला ना बसपर्यंत पोहोचू देणार नाही, शब्द आहे आपला. आता शोभलाच बघ ह्या गुलीचा पोर. अहो ऐकलत का? रायाचा काही फोन बिन आला होता का? पोहोचलेत का दोघं? नाही माहिती, रायाचा काही फोन नाही आला. अहो मग तुम्ही फोन करायचा. कसा करायचा? तुम्ही ताकीद दिली होतीत ना कोणी फोन करायचा नाही म्हणून. एखादा फोन केला असतं तर चाललं असतं. ऋतिक, हा भाऊ, बोलवलं? तुला फोन आला होता का रायाचा? नाही भाऊ. नका काळजी करू, तिथं हॉटेलवर पोहोचला नसेल म्हणून फोन केला नसेल. इतक्यात येईलच त्याचा फोन. सुखरूप पोचू त्या ते म्हणजे झालं. त्या कृष्णीचा एकतर एवढ्यांदा ऍक्सिडेंट झालाय, त्याच्यामुळे मला तर राहायची लई काळजी वाटत्या. पुण्यांदा असं काहीतरी व्हायला नको म्हणजे झालं. बस, बाहेर गेलेल्या माणसाबद्दल चांगलं बोलावं, चांगलं चिंतावं एवढं बी ठाऊक नाही का तुम्हाला? ती मी त्यांच्या काळजीपोटीच बोलली. देवा, आता काही वाईट दिवस दाखवू नकोस बाबा. माझ्या राया आणि कृष्णाच्या बाबतीत आता पातूर झालं ते झालं, पण आता सुखात ठेव त्यांना. सगळं चांगलं होऊ दे. पोरं बाहेर गावी गेलीत, सुखरूप परत येऊ देत. येतील येतील, चिंता नका करू. थांबा, आम्हीच फोन करतो. काय झालं? फोन लागत नाही. अरे फोनला रेंज नसल, नका लय काळजी करू, राया फोन कर. गुले, हा? तू लयच हरकलेली दिसतीयस. नाही, मला बी काळजीच वाटते की मी कशाला हरकल. ऋतिक, जरा आत चल. बोल मम्मी. ऐक की, मला आज त्या गुरुजींकडे घेऊन चल. गुरुजी? कुठल्या गुरुजीकडे? अरे त्यांनी नाही का लग्नानंतर रायाची पहिली बायको मरणार आहे म्हणून सांगितलं होतं, त्यांच्याकडं. आता काय बी झालं तरी ती कृष्णी परत ह्या घरात येता कामा नाही. तेव्हा तू गाडी तयार ठेव जा. ठीक आहे, जा तुम्ही. जा लवकर. नाही तिच्या पत्रिकेतलं समद ग्रह फिरवलं, नाही तिला वर धाडलं का नाही तर नावाची गोली नाही मी. किती सुंदर डेकोरेशन आहे हे. लईच भारी सजवलंय बघ. अरे पडदे तर बघ, कसलं भारी आहेत. तुला सांगते राया, मला निसर्ग लई आवडतो. अरे असं वाटतं त्या झाडांच्या सावलीखाली मस्त फिरावं, पक्ष्यांचे छान छान आवाज ऐकावे, पावसात मस्त भिजावं.
आपल्याला निसर्गानं किती भरभरून दिलंय र, पण राया आपण त्याचा भाऊसाहेब, हा भाऊसाहेब बोला. हा सुनबाई, पोचले ना व्यवस्थित? हा पोचलो. हा, आवडलं का हॉटेल? हो मला तर लई आवडलं बघा, लई भारी रूम आहेत. तुम्हाला आवडलं ना, आम्हाला हेच पाहिजे होतं बघा. तुमच्या सासूबाईंना बोलायचंय. एक मिनिट. हॅलो, हा कृष्णा, जाताना प्रवासात काही त्रास तर नाही ना झाला? नाही नाही, काही बी नाही बघा. आता एकामेकांची काळजी घ्या. तिकडं गेलाय तर एकामेकांसोबत वेळ घालवा, जपा एकामेकाला. हा. आणि राया कुठे, त्याला दे की. तो फ्रेश होतोय आत्या. बर बर, मग त्याला सांग जाताना मला फोन कर. हा सांगते. ठीक आहे. माझ्या फोनला मला न विचारता हात लावलेला मला अजिबात आवडत नाही. हाय का आता मी काय मुद्दामून केलंय रे? अरे तू आतमध्ये होतास आणि भाऊसाहेबांचा फोन आला म्हणून मी उचलला. काय घ्यायची गरज नव्हती. माझं मी बघितलं असतं, परत केला असता त्यांना फोन मी. ठीक आहे, चुकले मी. मला वाटलं ते काळजीत असतील म्हणून मी फोन उचलला र. त्यांना जे सांगायचं होतं ते सांगितलंय मी. भाऊसाहेबांनी तुला फोन करायला सांगितलंय. अगं भाऊंना तू काय सांगितलेस ते तरी सांग की. तुझ्यासाठी नारळ पाणी आणलंय. खरंच माझ्यासाठी आणलंय? हा. काय मग फिरलात की नाही बीच? हा, पण खरं सांगू का, समुद्रावर खरी मजा ही बोटिंग केल्याशिवाय येतच नाही. काय म्हणता आजोबा? हो बरोबर. हा काय सुहास शेट, जायचं का बोटिंगला? हो ना, आहो चला ना. चला जवान, मग वाट कोणाची बघताय? जा की. हा, जा 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 जा. ए घेड्यांना. राया, मला पण बोटिंग करायची आहे. हा कर की. मग मला कशाला विचारते? अरे तू पण चल ना सोबत. मला नाही करायचं बोटिंग बिटिंग काय. थांब, तुला साडी घालून बसता येणार आहे का? मी ट्राय करते. नाही नाही, नको नको, उद्या ड्रेस घालून आल्यावरती बघूयात. चल. आओ जाऊ ना. बाबू, मी पण साडी नेसलीये. मी पण नको जाऊ का? मी आहे ना, चल. हो मॅडम, चला बोटीत बसूया. नाही नको ना. अहो सारखं नको ना काय? आता मजा करायची नाही तर कवा करायची? माझे माहेरला जाते हो नाकवा, माझ्या गोव्याला कोकण दाखवा. चला चला, गाणं गायलात काय हरकत नाही, काय हरकत नाही. जा पुढं. अहो आजोबा, काय घाबरताय? जा की. नाही, मी काय समुद्राला घाबरत नाही काय, मी फक्त बोटीला घाबरतो. त्यामुळे तेव्हापासून मी फक्त
बायकोचं बोट धरून फिरतो. वा वा. चला घ्या, घ्या. जा की साई साई, कोणाची वाट बघताय? जा जा जा. मला जागा आहे का रे? थांब दुसऱ्या बोटी. थांबा ना. हो राया चल ना. अगं नको म्हणलं ना, असं बी तुला साडीत त्या बोटीत चढता येणार नाही. थांब मी आले. हो दादा. हाजी सर. कृष्णा तुम्हाला इथनं जाताना दिसली का? कोण कृष्णा सर? माझी बायको. नाही हो साहेब. दादा माझ्या बायकोला बघितलं का तुम्ही कुठं? कोण? हाऊ कृष्णा माझ्यासोबत आलती ती. नाही सर, नाही सर. कृष्णा बायको म्हणून स्वीकारायचंच नव्हतं तर मग हनीमूनला बी यायचं नाही ना. सांगायचं होतं घरच्यांना. मी म्हणत होते सांगून टाक समजा घरच्यांना, पण नाही. मी एवढी मदत करते, हा घरच्यांच्या मनातनं उतरू नये म्हणून मीच प्रयत्न करत असते. हा मला काय म्हणतो, तू समजत कशासाठी करतीस ना ही मला चांगलं माहित आहे. कुठल्या मुलीला वाटतं आपला संसार मोडावा? मला लग्न म्हणजे खेळच वाटतो. आता झालं तर झालं ना, समोरच्याचं मनच समजून घ्यायचं नाही. बास आता. तर यापुढं मी रायाशी कधी बी बोलणार नाही, अजिबात नाही.
दादा अहो कृष्णा कुठं सापडाना झाल्या तुम्ही कॅमेऱ्यात बघून सांगता का मला ती कुठे गेली ती तुम्ही सर आधी शांत व्हा त्या इथेच कुठेतरी असतील तुम्ही नीट चेक केलेत का अहो मी सगळीकडे बघितलंय तिला कुठं सापडाना झाल्या तिला जर काय झालं तर दादा तुम्ही मदत करता का मला प्लीज सर काही होणार नाही काही होणार तुम्ही आधी शांत व्हा मी बघतो शांत व्हा तुम्ही शांत व्हा तरी मी मगाशी विचारतो तुम्हाला की तुम्ही कोणाला शोधताय का म्हणून एरवी बायकोशी किती वेगळा वागतो का आणि आता ती सापडत नाहीये तर किती वाईट अवस्था झाली याची हे असंच असतं माणसाची किंमत तेव्हाच कळती जेव्हा तो आपल्या सोबत नसतो आजोबा शांत व्हा राया सर आपल्याकडे मॅडमचा काही फोटो आहे का म्हणजे आपण सगळ्यांना दिला ना तर सगळ्यांना शोधता येईल त्यांना फोटो तर नाही माझ्याकडं काय फोटो नाही नेमकी तुझीच बायको आहे ना नाही म्हणजे साधा फोटो सुद्धा तुझ्याकडे नाहीये अरे अजब गोष्ट आहे सर काही हरकत नाही मोबाईल मध्ये फोटो नाही माझ्या रूम मध्ये फोटो आहे तिचा मी लगेच घेऊन आलो पटकन राया तुझी बायको तिकडे पाण्यात अडकली वाचवा ओरडते चल पटकन काय चला चला सर थांबा सर अलाउड नाही सर कृष्णा हे राया जाऊ नको पाण्यात अरे या मॅडम या थांबा नका या सर या ना या आय नो राया की तूच जिंकणार आहेस राया आम्हाला पण कळू दे की तुम्ही दोघं एकमेकाला किती ओळखता ते राया अरे तुम्हाला दोघांना आमच्याकडनं ऑल दी बेस्ट तर गेम सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला काही नियम समजावतो प्रत्येक कपलला एकमेकांबद्दल काही मी प्रश्न विचारेन त्या प्रश्नाची अचूक उत्तरं तुम्हाला द्यायची जे कपल्स एकमेकांबद्दल सगळ्यात जास्त बरोबर उत्तरं देतील ते ठरणार आहे आजचं विनर थांबा ह्याच्यानंतर टाळ्या वाजवा आणि जे कपल विनर असेल त्यांना आमच्याकडून मिळेल एक स्पेशल गिफ्ट हॅम्पर तर करायची का सुरुवात सर मॅडम तुमचा पहिला प्रश्न आहे राया सरांचा आवडता रंग कोणता हळदीचा रंग
करेक्ट, बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, राया सरांचा आवडता सिनेमा कोणता? सूर्यवंशी. बरोबर, मलाही आवडतो सर, मस्त सिनेमा आहे. वा वा वा. पुढचा प्रश्न, राया सरांची आवडती व्यक्ती कोण? भाऊसाहेब. करेक्ट, बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, राया सरांचा आवडता पदार्थ कोणता? आत्यांच्या हातचं काय बी. आत्या म्हणजे यांची आई आणि ह्यांना साई साखर आवडते. बरोबर उत्तर दिलेलं आहे मॅडम तुम्ही. अहो मॅडम, काय खेळताय, चौकार आणि षटकार मारताय तुम्ही. आता पुढचा प्रश्न, राया सरांचं आवडतं गाणं कोणतं? गाणं नाही, राया काय बी ऐकत नाही. बरोबर. पुढचा प्रश्न, राया सरांचं आवडतं ठिकाण कोणतं? आमचा हळदीचा कारखाना रायाचं सगळ्यात आवडतीचं ठिकाण आहे ते. बरोबर बरोबर. वा 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 वा. पुढचा प्रश्न, राया सरांची शू साईज काय? हो ते कसं सांगणार? 10 असेल. अरे मॅडम, बरोबर आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. वा वा मॅडम, वा वा, करेक्ट उत्तर आहे. आता मॅडम शेवटचा प्रश्न आहे, सांभाळून खेळा. राया सरांना आयुष्यात काय बनायचं? काय बनायचंय हे माहिती नाही, पण भाऊसाहेबांच्या मनात आदराचं स्थान निर्माण करायचंय एवढं नक्की माहितीये बघा. अगदी बरोबर. कृष्णा मॅडमनी 8च्या 8 प्रश्नांची उत्तरं अगदी बरोबर दिलेली आहेत. वा 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 मॅडम, वा, काय खेळलात तुम्ही. पण आता खरी परीक्षा आहे राया सरांची. काय सर, रेडी का? राया, तू सगळीच्या सगळी उत्तर बरोबर दे, मग बेस्ट कपल तुमचंच. हा राया, सगळ्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दे. ऑल दी बेस्ट. बरोबर, चला करूया सुरुवात. तर राया सर, मॅडमचा आवडता रंग कोणता? गुलाबी. बरोबर चुकीचं उत्तर दिलेलं आहे, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, मॅडमचा आवडता सिनेमा कोणता? हम आपके कौन. अहो नाही सर, तो नाही त्यांचा आवडता. असं. पुढचा प्रश्न, मॅडमची आवडती व्यक्ती कोण? नाही माहिती. हरकत नाही, हरकत नाही. मॅडमचा आवडता पदार्थ? पुरणपोळी. अहो नाही सर, मॅडमना मामीच्या हातचे बनवलेले धपाटे आवडतात. काही हरकत नाही. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. मॅडमचं आवडतं गाणं? नाही माहित मला. माहित आहे? आठवण्याचा प्रयत्न तरी करा. नाही आठवत. आठवत? ठीक आहे, हरकत नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. पुढचा प्रश्न, मॅडमचं आवडतं ठिकाण? महाबळेश्वर. सर, मलाच आनंद झाला, अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे बाबा. पुढचा प्रश्न, मॅडमची शू साईज काय, म्हणजे चप्पलची साईज काय? 8 नंबर असेल. जवळ जवळ होतात पण चुकलात, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न, मला ते एवढंच सांगा, मॅडमना आयुष्यात काय व्हायचंय? तिने पैशासाठी लगीन केले, स्वार्थासाठी केले. तिला असं वाटलं आपण जर रायाशी लगीन केलं तर तो काय शिकलेला आहे बी तवा. आपल्या हुशारीने ही समजा आपल्या ताब्यात घेता येईल. श्रीमंत. चूक, काय हरकत नाही. तर अशा प्रकारे हा राऊंड इथे संपलेला आहे आणि मॅडमनी 8च्या 8 प्रश्नांची उत्तरं अचूक दिलेली आहेत. त्याचप्रमाणे राया सरांनी 8 पैकी 7 प्रश्नांची उत्तरं चुकीची दिलेली आहेत. पण काय हरकत नाही, काय हरकत नाही. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात त्यांच्यासाठी.